आज आपल्याला हिरव्या मुगाचे वडे बनवायचे आहेत. तर इथे मूग घेतलेले आहेत गावरान, आणि गावरान मूग हे बारीक असतात आणि चवीला देखील छान लागतात. तर इथे हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता हे मूग आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अतिशय चविष्ट असे मुगाचे वडे होतात आणि झटपट होतात. तर हे मूग धुतल्यानंतर एक 10 मिनटं तसेच ठेवायचे आहेत. आता आपण वाटणाची तयारी करूया. तर वडे करताना हिरव्या मिरचीचेच छान लागतात चवीला, त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. लसूण, थोडेसे जिऱ्यामुळे या वड्यांना खूप छान चव येते. आता हे मिक्सरला आपण बारीक फिरून घेऊया. पाणी न टाकताच वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे. हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मूग थोडे थोडे करून वाटण करून घ्यायचे आहेत. तर जास्त बारीक पण नाही, थोडंसं रवाळसर असं वाटण हे ठेवायचं आहे. आणि मूग हे पाणी न टाकताच वाटायचे आहेत. आपण ओले करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे हे पटकन वाटले जातात आणि आपल्याला चाळणीने देखील चाळून घ्यायचे नाही. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी रवाळ असं पीठ करून घ्यायचं, म्हणजे वडे देखील चवीला छान लागतात आणि मस्तपैकी अशी क्रिस्पी लागतात. तर सगळेच मूग आपण अशा पद्धतीमध्ये वाटण करून घेऊया. आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा वापरायचा आहे. तर भरपूर सारा कांदा वापरायचा, म्हणजे भजी देखील चवीला छान लागते. आता यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि पाणी थोडं थोडं घेऊन पाणी टाकायचं आहे. एकदम पण पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला जसं आपण रेग्युलर भजी करतो तसं पीठ हे भिजवायचं नाही आहे. थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, म्हणजे भजी छान सोडता पण येतात. तर थोडं थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल थोडंसं जास्तच गरम करून घ्यायचं आणि वडे टाकल्याच्या नंतर मंद आचेवरती आचेवरती तळून घ्यायचे वडे. तर मोठ्या आचेवरती हे वडे तळायचे नाही, तर वरून छानपैकी गुलाबी कलर येईल आणि आतून वडे हे कच्चे राहतील. त्याच्यामुळे मंद आचेवरती मस्तपैकी खरपूस होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर तुम्ही नक्कीच अशा मुगाचे वडे तयार करून पहा. खूप छान लागतात चवीला आणि अगदी झटपट होतात. तर मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत. आणि या वड्यांबरोबर ते मस्तपैकी खाण्यासाठी तिखट अशी मिरची आपण तळणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे वडे आपले इथे तयार झालेले आहेत. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशा प्रकारे मुगाचे वडे करून पहा. अगदी झटपट 2 ते 3 मिनटामध्ये हे मस्तपैकी भजे किंवा वडे तयार होतात.